हाय एव्हरीवन, तुमचं स्वागत आहे वैशाली विक्रांत यूट्यूब चॅनलमध्ये। तर बघा, आज न्यूझीलंडची आणि इंडियाची फायनल मॅच होती। तर त्याच्यामध्ये आज मी सायंकाळपासूनच बघायला बसली होती। आज फायनल मॅच होती म्हणून मी आज पहिल्यांदा टी बघितला आणि म्हटलं आजची मॅच बघितल्याच पाहिजे। मला तर खूप मजा आली हा मॅच बघून। आधी तर सुरुवातीला असं वाटत होतं की तर बघा 250 झालेले आहेत रन्स आणि 7 बॉल। तर बघा, आताही इंडिया भारत आपला जिंकणारच आहे, जिंकून घेणारच आहे। तर बघा, थोड्या वेळामध्ये कसा जिंकतो आपला भारत देश। आणि आता वाजलेले आहेत रात्रीचे 9:15। तर बघा, जिंकलं आपलं इंडिया, भारत बनलं चॅम्पियन। तर बघा, माझ्या विवांचा एक्साइटमेंट बघा किती वाढला। तर बघू शकता तुम्ही, इंडिया जिंकलं रे बाबा, जिंकलं आपला इंडिया। बघा, पहिल्यांदा विवानने बघितलं आज मॅच। तर इंडियाला विवानला खूप इंटरेस्ट घेऊन विवानने बघितलं। तर बघा, त्याचा एक्साइटमेंट बघू शकता तुम्ही कसा। बघा, आज 12 वर्षानंतर आज इंडिया चॅम्पियन बनला। आज मी खूप इंटरेस्ट देऊन बघितलं आज मॅच। आणि बघा, आमच्या टीव्हीचा जो आहे सायडिंग खराब झालेली आहे टीव्ही। ह्या माझ्या दोघे मुलांनी टीव्हीला पाडून असा नकाशा येतपर्यंत ठेवला। तर बघा, कसे फटाके वगैरे सगळे बघा। आज तर मला तर खूपच आनंद झाला, खूपच। तर बघा, माझ्या विवान तर खूप हॅप्पी झाला आज मॅच बघून। त्याला तर खूप हॅप्पी झाला तो। विराट कोहली आधीच आऊट झाले होते तर असं वाटत होतं की आता मॅच जिंकणारच नाही। पण सगळे प्लेयर्स होते, सगळे प्लेयर्सनी हा मॅच जिंकून घेतलेला आहेत आणि मला तर खूपच आनंद झाला। तर मित्रांनो, 4 विकेटने हरवला न्यूझीलंडला। तर बघा, आजच्या आणि बघा, पहिल्यांदा कधी बॅटिंग इंडियाने केलं आणि नंतर बॉलिंग केलं तर हार होते। पण कधी पण बघा तुम्ही, इंडिया आधी बॉलिंग करते नंतर बॅटिंग करते तर नक्की तो जिंकूनच येते। तर बघा, आज जिंकूनच आलेला आहे इंडिया। तर बघा, मी कधी पण मॅच बघत होती तेव्हा नोटीस करत होती। तर तुम्ही पण नोटीस करा आणि कमेंटमध्ये सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला। तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत तुम्हाला